तर बघा आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. इन जनरल द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ डी इन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दिस एलिमेंट इज n minus 1 d 1 to 10 and n s 1 to 2. आता लक्षात घ्या इथं की n मायनस वन म्हणजेच काय, n म्हणजेच काय असलं आपला पिरियडचा नंबर आहे तो. ठीक आहे. n मायनस वन डी 1 ते 10 आणि n s n म्हणजेच काय नंबर असेल, डी ऑर्बिटल आणि s ऑर्बिटल. ठीक आहे. लक्षात घ्या इथं डी मध्ये इथं नेहमी 1 पासून 10 पर्यंत इलेक्ट्रॉन असेल, 0 इथं कधीच नसेल आणि s मध्ये इथं 1 ते 2 पर्यंत इलेक्ट्रॉन असेल, 1 ते 2. ठीक आहे. तर n s मध्ये इलेक्ट्रॉन व्हॅरी पण होऊ शकतात डिपेंडिंग ऑन द आपला पिरियड. ठीक आहे. 3D सिरीज आहे किंवा 4D सिरीज आहे किंवा 5D 6D, त्याच्यानुसार यसमध्ये इलेक्ट्रॉन हे व्हॅरी होऊ शकतात. ते आपल्याला नंतर बघणार आहे. ठीक आहे. मग बघा द n मायनस वन स्टँड फॉर द इनर डी ऑर्बिटल्स विच मे हॅव 1 to 10 इलेक्ट्रॉन. n मायनस वन त्याला आपण काय म्हणतो, इनर डी ऑर्बिटल. जर n इक्वल टू 4 असेल तर 4मध्ये काय असेल, डी 3D ही ऑर्बिटल असेल. ठीक आहे. 3D ही काय असेल, ऑर्बिटल्स असेल. जेव्हा n इक्वल टू 4 असेल तेव्हा 3D असेल. n इक्वल टू 5 म्हणजे 4D. ठीक आहे. मग आपल्याकडे जे की डी ब्लॉक आहे, स्टार्ट फ्रॉम 3D अँड एंड विथ द 6. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये आपण फक्त 3, 4, 5लाच काय करतो, महत्त्व देतो, 6ला महत्त्व देत नाही एवढं. ठीक आहे. पुढे बघा आता द आउटर मोस्ट एन एस ऑर्बिटल. द आउटर मोस्ट जी की सगळ्यात शेवटची जी आहे, द आउटर मोस्ट एन एस ऑर्बिटल मे हॅव 1 or 2 इलेक्ट्रॉन. आणि जे की एन एस आहे त्याच्यामध्ये 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन असू शकतात. हे लक्षात ठेवायचं की जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे काय, एन मायनस वन डी 1 ते 10 आणि एन एस 1 ते 2. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंटचं. समजलं. आणि ते वेगवेगळं राहील प्रत्येक सिरीजसाठी. 3Dसाठी वेगळं, नंतर 4Dसाठी वेगळं, 6D आणि 7Dसाठी पण वेगळं. सॉरी, बरोबर. 3Dसाठी वेगळं, 4Dसाठी वेगळं, 5साठी वेगळं आणि 6साठी वेगळं. 7D नसते, हां, लक्षात ठेवायचं. पुढे बघा अ व्हेरी लिटल एनर्जी डिफरन्स बिटवीन n मायनस वन डी अँड एन एस ऑर्बिटल्स. लक्षात ठेवायचा हा एक पॉईंट की n मायनस वन डीमध्ये आणि एन एसमध्ये एनर्जी डिफरन्स हा खूप कमी राहतो. म्हणजे डीचे इलेक्ट्रॉन एचचे इलेक्ट्रॉन डीमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. कारण डिफरन्स कसा आहे, खूप कमी आहे. फर्दर मोर हाफ अँड कम्प्लिटली फिल्ड सेट ऑफ ऑर्बिटल्स आर रिलेटिव्हली मोर स्टेबल. आणि परत आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी की हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल आणि फुल फील्ड असेल, ते कसं असते, एक्स्ट्रीमली स्टेबल राहते. ठीक आहे. तर बघा आता half and completely filled electronic configuration are relatively more stable. As a consequence of this factor is reflected in the electronic configuration of chromium and copper in 3D series. मग आता आपण असं जे की म्हटलं, हेच तुम्हाला कुठं बघायला मिळते, तुम्हाला बघायला मिळते क्रोमियम आणि कॉपरच्या केसमध्ये, जे की 3D सिरीजचे एलिमेंट आहेत. हे दोन्ही पण क्रोमियम आणि कॉपर. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा जो की क्रोमियम आहे त्याचा नंबर आहे 24. नंबर किती आहे, 24. बघा, बघूनच घेऊ एकदा आपण. बघा हा जो की आपल्याकडे क्रोमियम आहे त्याचा नंबर किती आहे, 24 आहे. ठीक आहे. म्हणजे आता जे की व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे येईल ते असं यायला पाहिजे होतं. बघा 3D 4 4s 2 असं यायला पाहिजे होतं. परंतु आपल्याला काय दिसतं इथं की हे जे तुम्हाला दिसत आहे इथं, दिस इज डी ऑर्बिटल. 3D आहे आणि हे काय बघा, हे 3D आहे आणि हे 4s आहे. ठीक आहे. तर 3Dमध्ये बघा 1 2 3 3 इथं 4 यायला पाहिजे होता, म्हणजे 4 आणि इथं 2 कॉन्स्टंट 2 यायला पाहिजे होता. ठीक आहे. परंतु इथं काय होते, हे जे की यस मधला इलेक्ट्रॉन इथं आहे तो इथं शिफ्ट होतो. म्हणजे 4चा बनला आता 5, मग येत राहिलं किती, 1. आणि इथं शिफ्टिंग होते. असं कशासाठी, टू क्रिएट अ हाफ फील्ड. मग हे बघा, हे कसं आहे, हाफ फील्ड आहे. याच्यामध्ये डी कसं आहे बघा, इथं डी कसं आहे, हाफ फील्ड आहे. परत त्याचप्रमाणे की असं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर करण्यासाठी असतं त्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनचे ट्रान्सफर होते. तर CU मध्ये बघा इथं काय होते, इथं 8 9 इथं 9 यायला पाहिजे होते इलेक्ट्रॉन, परंतु आले किती, 10. म्हणजे डीमध्ये 10 आहे आणि एसमध्ये 2 यायला पाहिजे होते, परंतु एसमधला काय आला, इथं एक शिफ्ट झाला. मग इथं झाले 10 आणि एसमध्ये आला 1. म्हणजे इन केस ऑफ कॉपर अँड इन केस ऑफ क्रोमियम
त्यांनी काय केलं, हाफ फील्ड आणि फुल फील्ड काय केले, हे जे की आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर केले. कशासाठी? स्टॅबिलिटीसाठी. ठीक आहे. मग हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण असं म्हणतो इन केस ऑफ 3D जे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते काय येईल बघा, की सगळ्यात तुम्हाला इथे यसमध्ये 2 दिसतात, परंतु इन केस ऑफ दिस क्रोमियम आणि कॉपरमध्ये एक एक तिथं इलेक्ट्रॉन आहे, सगळ्यामध्ये 2-2 आहेत. मग आपण असं म्हणू शकतो की इन केस ऑफ 3D सिरीज जी की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ते असेल 3D 1 ते 10 आणि 4S किती असेल 1 ते 2 असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. 1 ते 2 कारण याच्यामध्ये शून्य तुम्हाला कुठं दिसत नाही. 1 दिसते तुम्हाला इथं आणि 2 दिसतात. तर असं आपण ते लिहू शकतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. असं तुम्हाला प्रत्येक सिरीजचं आपण लिहू शकतो. ठीक आहे. मग आता पुढे बघा. समजलं मग हे कशासाठी? ड्यू टू अटेन द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपण असं करतो. कन्सिडर द केस ऑफ क्रोमियम फॉर एक्झाम्पल विच हॅज 3D5 4s1 इन्स्टेड ऑफ 3D4 4s2. बघितलं आपण की क्रोमियमला असं यायला पाहिजे होतं 3D4 4s2, पण आहे कसं ते 3D5 4s1 असं आहे. 3D4 4s2 असं यायला पाहिजे होतं, परंतु आहे कसं असं. आणि हे कसं आहे, दिस इज हाफ फील्ड आणि हाफ फील्ड म्हणजेच काय, स्टेबल. समजलं. त्याचप्रमाणे जो की कॉपर आहे त्याच्यामध्ये पण तसंच होईल. ठीक आहे. द एनर्जी गॅप बिटवीन द टू सेट 3D अँड 4s ऑर्बिटल इज व्हेरी स्मॉल. इवन सॉरी बघा, टू सेट 3D आणि 4s इज सो स्मॉल इनफ टू प्रिव्हेंट इलेक्ट्रॉन एंटरिंग द 3D ऑर्बिटल. तर याच्यामध्ये काय होते की जो की इलेक्ट्रॉन आहे कशामधला, 4s मधला, तो डी मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा. सिमिलरली इन केस ऑफ कॉपर द कॉन्फिगरेशन इज 3D10 4s1. कॉपरमध्ये तुम्हाला कसं दिसते 3D10 आणि 4s1 असं दिसते, परंतु ते आपल्याला इट इज नॉट 3D9 आणि 4s2. तर असं यायला पाहिजे होतं ते. जसं आपण बघितलं याच्यामध्ये 3D4 आणि 4s2 होतं, असं यायला यांचे पाहिजे होते, परंतु त्यांचे वेगळे आले. त्याचप्रमाणे जो की कॉपर आहे त्याचं 3D9 4s2 असं यायला पाहिजे होतं, परंतु ड्यू फॉर द स्टॅबिलिटी तो काय होतं 3D10 आणि 4s1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करतो. ठीक आहे. तर हे जे की कशासाठी केलं आपण, की जे की हाफ फील्ड आणि फुल फील्ड राहतात ते कसे राहतात, स्टेबल असतात, म्हणून आपण इथे काय केलं ते तसं कन्सिडर केलं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. कारण हाफ फील्ड आणि फुल फील्ड आर द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणून जो की क्रोमियम आहे आणि कॉपर आहे तसं बिहेवियर करतो. कारण याच्यामध्ये काय होतं, ट्रान्सफर ऑफ वन इलेक्ट्रॉन फ्रॉम यस टू डी टेक्स प्लेस. ओके. द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट गिवन इन टेबल्स 8.1. ते बघितलं आपण बघा. जो की आपल्याकडे फर्स्ट सिरीज आहे ट्रान्झिशनची ते बघा. स्टार्ट फ्रॉम द स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅग्नीज, फेरस म्हणजे आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. तर हे 10 एलिमेंट त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला ॲटॉमिक नंबर 21 पासून ते 30 पर्यंत. आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे व्हॅलन्स म्हणजे शेवटचं. म्हणजे शेवटी याच्यामध्ये 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असेल आणि डीमध्ये 1 असेल. तर हे आपण बघितलं तर बघा इथं सर्वांमध्ये काय 2 2 2 2 2 2 2, फक्त इथं 1 आणि 1 आहे. ठीक आहे. ते कशासाठी केलं यांनी, हे फॉर द स्टॅबिलिटीसाठी. तर हे लक्षात ठेवायचं. ओके. दिस इज अबाउट द 3D सिरीज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपल्याला ते माहीत आहे. ठीक आहे. मग 3D सिरीजमध्ये स्टार्ट फ्रॉम स्कॅन्डियम एंड विथ द झिंक. ठीक आहे. आता पुढे बघा की जे की सेकंड सिरीज आहे. मग आता आपण इथं असं बघितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण बघितलं याच्यामध्ये काय की 3D 1 ते 10 आणि 4s 1 to 2. ते याचं काय ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. ठीक आहे. आता पुढे बघा. पुढे जर आपण गेलो तर वी हॅव सेकंड सिरीज. मग याच्यामध्ये बघा सेकंड सिरीज स्टार्ट विथ द एट्रियम. हे एलिमेंटचं नाव लक्षात ठेवायचं तुम्ही. ठीक आहे. बघा पहिला कोणता येईल मग एट्रियम. ओके. एट्रियम, झिर्कोनियम, नायोबियम, मॉलिब्डेनम. ठीक आहे. हे तुम्हाला नाव माहीत आहे, परंतु तुम्हाला सांगतो मी. मॉलिब्डेनम, टेक्नेशियम, रुदेनियम,
रोनियम, पॅलाडियम, सिल्वर आणि कॅडमियम. दिस इज द नेम ऑफ सेकंड सिरीज. ते सर्व डी ब्लॉकचे एलिमेंट आहेत. ठीक आहे. तो तुम्हाला दिलेला याचा ॲटॉमिक नंबर 39 पासून ते 48 पर्यंत. मग आता इथं बघा 4s आणि 4d मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. तर तुम्हाला इथं दिसत असेल की 4s मध्ये यांच्यामध्ये क्रम काही व्यवस्थित नाही आहे. ठीक आहे. बघा 2 2 कधी 1 1 1 1 1 0 आणि 1 2. परत इथं डी मध्ये काय 1 2 4 5 6 7 8 10 10 10. ठीक आहे. तर हा क्रम एवढा काही व्यवस्थित नाही आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येईल व्हॅलन्स आपण जे काही काढू शकेल ते असं असेल की 4D 1 ते 1 ते 10 आणि 5s का असेल 0 ते 2. कारण याच्यामध्ये यस मग तुम्हाला 0 पण दिसतो इथं, 1 पण दिसतो आणि 2 पण दिसतो. ते लक्षात ठेवायचं इन केस ऑफ सेकंड सिरीज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 4D 1 to 10 अँड 5s 0 to 2. ठीक आहे. दिस इज अबाउट द सेकंड सिरीज. तर थर्ड सिरीजबद्दल बघू आपण आता. बघा थर्ड सिरीजमध्ये काय काय जे की एलिमेंटचे नाव बघा आता. हा लॅन्थॅनम तर एक पार्ट आहे, त्याला आपण म्हणतो लॅन्थॅनम झाला, पार्ट ऑफ लॅन्थॅनॉइड्स. नंतर हाफनियम, टॅन्टॅलम, टंगस्टन, हा रेनियम. ठीक आहे. रेनियम, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटिनम, हा काय आपला गोल्ड आणि हा मर्क्युरी. ठीक आहे. दिस इज द नेम ऑफ थर्ड सिरीज. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे ॲटॉमिक नंबर झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर 57 पासून ते 80 पर्यंत. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा की जे की 6s मध्ये 2 2 2 इलेक्ट्रॉन आहे. परत इथं एक आला, परत एक, परत 2. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. परत इथं 10 आणि 10. म्हणजे यांचं जे की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल ते असेल 5D 1 to 10, 5D 1 ते 10 पर्यंत आणि 6x 6s 1 ते 2 पर्यंत, 1 ते 2. तर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवरून सांगू शकतो की यांचं सिरीजचं काय इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल ते. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण बघा की हे 3D सिरीजचे एलिमेंट आहे. कंडिशन आपली काय त्यांच्यामध्ये ग्राउंड स्टेटमध्ये किंवा त्यांच्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेटमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन राहिले पाहिजेत. तर ते हे सॅटिस्फाय करतात. ठीक आहे. तर ते आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवरून सांगू शकतो. ठीक आहे. ते सर्व आपल्याला काय करणार पुढं डिटेलमध्ये बघणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला फक्त 3D सिरीजमध्येच काय करणार जास्त त्याचा स्टडी करणार. ओके. आता पुढं जे की फोर्थ सिरीज आहे त्याला आपण म्हणतो हे 5D आणि हे काय असेल 6D. 7D कधी नसते, लक्षात ठेवायचं. आता याच्यामधले एलिमेंट जास्त स्टडी झालेला नाही आहे, पण तरी आपण एकदा यांना बघून घेऊ. बघा याच्यामध्ये काय आहे ते ॲक्टिनियम, रुदरफोर्डियम, डबनियम, नंतर सिएबोर्जियम, नंतर बोरियम, हॅसियम, मेटर्नियम, डमस्टॅटियम, रॉजर्नियम आणि उनून बायम. याला आपण काय म्हणतो उनून बायम. त्याला कॉपरनिसियम असं म्हणतात बहुतेक, कारण त्याचा नंबर किती आहे 112 आहे. ठीक आहे. कॉपरनिसियम किंवा उनून बाय वम. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द फोर्थ सिरीज. तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं नाही आहे एवढं. ठीक आहे. तुम्हाला लक्षात असू द्या याच्यामध्ये की याचं जे की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते कसं असेल बघा इथं 6D आणि 7s. तर 6D मध्ये 1 ते 10 पर्यंत इलेक्ट्रॉन असतात त्याच्यामध्ये 1 ते 10, कारण 1 आहे आणि 10 पण आहे याच्यामध्ये. नंतर 7s मध्ये काय असेल 7s मध्ये असेल 1 ते 2 इलेक्ट्रॉन, 1 ते 2, कारण 1 इथं आहे आणि 2 तर आहेतच. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये फक्त लक्षात एवढं ठेवणं आहे की यांचं सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन काय असतं. सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जनरल तर आपण बघितलं ते काय N-1 1 ते डी 1 ते 10 असेल आणि यस 0 ते 2 असेल. परंतु प्रत्येक सिरीजचं काय असेल हे तुम्हाला याच्यावरून समजते. ठीक आहे. तर पुढे बघा द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ झिंक, कॅडमियम अँड Hg. म्हणजे हे जे की 3D सिरीजचा शेवट, 4चा शेवट आणि 5चा शेवट म्हणजे लास्ट एलिमेंट आहे त्या सिरीजमधले. ठीक आहे. आर रिप्रेझेंटेड बाय द जनरल फॉर्म्युला N-1D10NS2. म्हणजे सगळ्यात शेवटी म्हणजे काय पूर्णपणे फिल झालेले असेल. ठीक आहे. तर त्या सर्वांचे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते काय N-1D10NS2. ठीक आहे. पुढं द ऑर्बिटल्स इन दिस एलिमेंट आर कम्प्लिटली filled in ground state as well as in their common oxidation state.
त्यांची जर आपण कॉमन ऑक्सिडेशन स्टेट घेतली, एक असेल किंवा दोन असेल, आणि इलेक्ट्रॉन जरी लॉस केले तरी यांच्यामध्ये काय असेल, डी पूर्णपणे भरलेला असेल. हे लक्षात ठेवायचं इथं. त्याला आपण म्हणतो देअर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑर इन द ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेटमध्ये त्यांच्याकडे तर डी ऑलरेडी भरलेला आहेच. त्याचप्रमाणे त्यांच्या जे की कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असेल त्यांच्यामध्ये पण ते भरलेला असेल डी पूर्णपणे. ठीक आहे. देअर फोर दे आर नॉट रिगार्डेड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट. तर त्याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट का बरं म्हणू शकत नाही, हे आपण याच्यावरून सांगू शकतो. ठीक आहे. कशावरून? ड्यू टू फॉर्म दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. पुढे बघा आता, द डी ऑर्बिटल्स ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स प्रोजेक्ट टू द पेरिफेरी ऑफ अन ॲटम मोर दॅन द अदर ऑर्बिटल्स. आता आपण म्हटलं की डी व्हॅलन्स शेल आहे याची. ठीक आहे. तर डी कुठं असेल, हे बाहेर असेल, म्हणजेच पेरिफेरीला असेल. ते कोणापेक्षा, जे की यस आणि पी आहे त्यांच्यापेक्षा ते कसं असेल, थोडी बाहेर असेल. मग ॲटमकडे डी बाहेर आहे, तर डीवरच काय होईल, जास्त इन्फ्लुएन्स असेल कोणाचा, दुसऱ्या एखाद्या ॲटमचा किंवा मॉलिक्युलचा. ठीक आहे. हेन्स दे आर मोर इन्फ्लुएन्स बाय द सराउंडिंग ॲज वेल ॲज अफेक्टिंग द ॲटम ऑर मॉलिक्यूल सराउंडिंग देम. मग हे जे की आपले ॲटम आहेत, आपल्याकडे जे की ॲटम आहे त्याच्यामध्ये डी ऑर्बिटल्स आहे, त्यांच्यावर कोणाचा परिणाम होऊ शकतो, की दुसरे एखादे ॲटम असेल किंवा मॉलिक्यूल असेल. कारण या आपल्या ॲटममध्ये डी कुठं आहे, हे बाहेर आहे कोणापेक्षा, ॲज कम्पेअर टू द यस आणि पी. ठीक आहे. म्हणजे हे जे की एलिमेंट आहे यांच्याकडे डी हे बाहेरचे ऑर्बिटल्स आहे, आणि त्याच्यावरच बाकीच्या एलिमेंटचा किंवा मॉलिक्यूलचा प्रभाव पडतो. ठीक आहे. तो प्रभाव यस आणि पीवर की एवढा पडत नाही. ठीक आहे. म्हणून आपण म्हटलं असतं की दे आर मोर इन्फ्लुएन्स बाय सराउंडिंग ॲज वेल ॲज अफेक्टिंग द ॲटम ऑर मॉलिक्यूल सराउंडिंग देम. त्यांच्या भोवती जे काही ॲटम असेल त्यांच्यावर परिणाम होतो. कशामुळे? त्यांच्यावर म्हणजेच काय, आपल्या ॲटमवर. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये पण फक्त डी ऑर्बिटलवर. ठीक आहे. पुढं, इन सम रिस्पेक्ट आयन ऑफ गिवन D9 कॉन्फिगरेशन. आता इथं बघा, D9 कॉन्फिगरेशन म्हणजे फक्त D1 पासून ते D9 पर्यंत. 10 चालणार नाही इथं, कारण 10 म्हणजेच काय, पूर्णपणे फिल. तर आपल्याला कसं पाहिजे, इनकम्प्लिटली फिल्ड पाहिजे. हॅव सिमिलर मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी. तर जे त्यांच्यामध्ये D1 ते 9 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, जे की एलिमेंट असतात त्यांना सिमिलर इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी राहतात. फॉर एक्झाम्पल, त्याचं पॅरामॅग्नेटिक नेचर असा किंवा कलरिंग प्रॉपर्टी असा ते सारख्या राहतात. ठीक आहे. विदिन अ पार्टली फिल्ड डी ऑर्बिटल्स दिस एलिमेंट एक्झिबिट सर्टन कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज सच ॲज डिस्प्ले ऑफ व्हरायटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. तर जे असल ऑक्सिडेशन स्टेट शो करणे टेंडन्सी, ते डिपेंड राहते पार्टली फिल्ड डी ऑर्बिटल्सवर. त्याचप्रमाणे फॉर्मेशन ऑफ कलर आयन अँड एंटरिंग इन टू कॉम्प्लेक्स फॉर्मेशन विथ द व्हरायटी ऑफ लिगॅन. तर हे काय करतात, की कलर कंपाऊंड फॉर्म करतात. ते पण डिपेंड राहते जे की आपली डी ऑर्बिटल्स आहेत त्याच्या पूर्णपणे न भरल्यावर. पण ते कसं आपल्याला डी ऑर्बिटल आपल्याला नेहमी कशी लागल, इनकम्प्लिटली फील्ड लागल. त्याच्यावरून आपण काय करू शकतो, खूप साऱ्या प्रॉपर्टी डी ब्लॉकच्या सांगू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही कलर्ड आयन जे तयार होतात, इट इज ड्यू टू फॉर्म अन इट इज ड्यू टू फॉर्म हाफ फील्ड किंवा अनकम्प्लिटली फील्ड डी ऑर्बिटल. ठीक आहे. आणि जे की कॉम्प्लेक्स फॉर्म होतात, जे की हे एलिमेंट कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म करतात लिगँडसोबत, तर हे कशामुळे फॉर्म करतात, यांच्याकडे अनफिल्ड किंवा इनकम्प्लिटली फील्ड काय असेल, डी ऑर्बिटल असते म्हणून. ठीक आहे. म्हणून आपण असं म्हटलं की अँड एंटरिंग इन टू कॉम्प्लेक्स, ते कॉम्प्लेक्समध्ये भाग घेतात विथ अ व्हरायटी ऑफ लिगँड, जे की लिगँड असतात. ते लिगँड काय करतात, यांच्यासोबत काय करतात, बॉन्ड फॉर्म करतात आणि एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म करतात. ठीक आहे. पुढं बघा आता, द ट्रान्झिशन मेटल अँड देअर कंपाऊंड ऑल्सो एक्झिबिट कॅटालिटिक प्रॉपर्टी. तर आपल्याला माहीत आहे की ट्रान्झिशन मेटलचे बहुतांश काय असतात, कॅटालिस्ट असतात किंवा कॅटालिटिक प्रॉपर्टी यांना असते. जसं आपण बघितलं की V2O5 व्हॅनेडियम पेंटॉक्साईड हा काय, एक कॅटालिस्ट आहे. ठीक आहे. ओके. आणि याला काय असते, एक पॅरामॅग्नेटिक बिहेवियर राहते. म्हणजे कसे असतात, हे अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड, त्याला आपण म्हणतो पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. ऑल these कॅरेक्टरिस्टिक हॅव बीन डिस्कस इन डिटेल लॅटर इन दिस युनिट. तर हे जे की सर्व प्रॉपर्टी आपल्याला पुढं डिस्कस करणं आहे याच्यामध्ये. ओके. नंतर, देर आर ग्रेटर हॉरिझॉन्टल सिमिलॅरिटीज इन प्रॉपर्टीज ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट इन कॉन्ट्रास्ट
टू द मेन ग्रुप एलिमेंट. लक्षात ठेवायचं की जे की कोणता आपला ग्रुप मेन ग्रुप म्हणजेच काय एस आणि पी ब्लॉकचे एलिमेंट आहे आणि डी ब्लॉकचे एलिमेंट यांच्यामध्ये काय सिमिलरिटीज आहे खूप साऱ्या प्रमाणात. काय सिमिलरिटीज याच्यामध्ये आहे. व्हॉट इज मीन बाय हॉरिझॉन्टल जे की आपले रो आहेत 3D 4D हां त्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल ग्रुप. त्यांची ते काय करतात एस सोबत आणि पी ब्लॉकसोबत काय करतात शोध द सिमिलरिटी. म्हणजे या 3Dचे एलिमेंट 4Dचे एलिमेंट आणि 5D किंवा 6Dचे एलिमेंट काय करतात एस सोबत आणि पी सोबत काय करतात शोध द सिमिलरिटी. ओके. हाऊएव्हर सम ग्रुप सिमिलरिटीज ऑल्सो एक्झिस्ट. परंतु आता हे काय होतं दिस इज हॉरिझॉन्टल सिमिलरिटी म्हणजे असे अलॉंग द पिरियड अलॉंग द ग्रुप पण काय करतात हे आपल्याला शो द सिमिलरिटी. म्हणजे ग्रुपमध्ये पण काय असेल सिमिलरिटी असेल. ठीक आहे. ग्रुप म्हणजेच काय 3Dमध्ये ग्रुप येतो एक तिसरा पूर्ण ग्रुप चौथा 5वा 6वा 7वा असे म्हणजे ग्रुपमध्ये पण सिमिलरिटी आहे याच्यामध्ये आणि पिरियडमध्ये पण सिमिलरिटी येते. ठीक आहे. ओके. वी शॉल फर्स्ट स्टडी द जनरल कॅरेक्टरिस्टिक अँड देअर ट्रेंड इन द हॉरिझॉन्टल रो. तर याच्यामध्ये आपलं काय करणार पहिले आधी की हॉरिझॉन्टल रो स्टडी करणं आहे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पर्टिक्युलरली 3D रो. 3D रो म्हणजेच काय थर्ड रो म्हणजे थर्ड सिरीजचे एलिमेंट अँड देन कन्सिडर सम ग्रुप सिमिलरिटीज. तर आपण नंतर काय करू जे की ग्रुपमध्ये सिमिलरिटी आहे ते पण नंतर बघू. त्याच्या आधी आपलं काय करणं आहे हॉरिझॉन्टल सिमिलरिटी काय करणं आहे तर डिस्कस करणं आहे. ठीक आहे. ओके. आता बघा एक्झाम्पल 8.1 खूप महत्त्वाचं आहे बघा. ऑन व्हॉट ग्राउंड you say that scandium z equal to 21 is a transition element but zinc z equal to 30 is not. तुम्ही कोणत्या बेसिसवर स्कॅन्डियमला ट्रान्झिशन मेटल आहे असं म्हणू शकता आणि झिंकला कोण्या बेसिसवर तुम्ही ट्रान्झिशन मेटल नाही असं म्हणू शकता. ठीक आहे. आपण बघितलेलं ऑलरेडी. बघा ऑन द बेसिस ऑफ इनकम्प्लिटली फिल्ड 3D ऑर्बिटल इन केस ऑफ स्कॅन्डियम ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेटमध्ये जर आपण स्कॅन्डियम घेतला त्याच्यामध्ये इनकम्प्लिटली फिल्ड काय डी ऑर्बिटल आहे. ठीक आहे. इट इज रिगार्डेड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट. त्याच्यामुळे तो काय होतो 3D सिरीजचा एलिमेंट होतो किंवा ट्रान्झिशन सिरीजचा एलिमेंट होतो. परंतु ऑन अदर हँड झिंक ॲटम हॅज कम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल. पण झिंककडे काय कम्प्लिटली फिल्ड म्हणजे पूर्णपणे भरलेली काय डी ऑर्बिटल्स आहे इन इट्स ग्राउंड स्टेट ॲज वेल ॲज इन एक्स ऑक्सिडाइज स्टेट. ग्राउंड स्टेटमध्ये आहे परंतु त्यानं जर 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तरीही त्याच्याकडे काय 3D पूर्णपणे भरलेलीच राहील. ठीक आहे. याच्यामुळे हेन्स इट इज नॉट रिगार्डेड ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट. ठीक आहे. तर असे तुम्हाला क्वेश्चन येतात तर तुम्हाला काय करणार आहे असे जेव्हा क्वेश्चन येतील तेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून तुम्ही काय करू शकता आपल्याला ते ॲन्सर सांगू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन यांचं माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. तर हे तुम्हाला दिलेलं आहे सिरीजमध्ये ते बघून घ्यायचं आणि जे की ॲनामोलस आहे ते पण बघून घ्यायचे. ठीक आहे. सिल्वर हां सिल्वर आहे आपल्याकडे AU आहे याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे एक सिल्वर आणि AU जर याने 2 इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणजे एक तर याने एक डी मधला जाईल. ठीक आहे. तर डीमध्ये 9 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील याच्यामध्ये पण 9 राहील म्हणजे AG आणि AU का असेल आपल्याकडे इट शोज द इट इज द एलिमेंट ऑफ डी ब्लॉक पण केव्हा त्यांच्या +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जे आहे डी ब्लॉकची ते किती असेल 2 असेल. ठीक आहे. कॉमन 2 घ्यायचे आपण तसे 3 4 ते असू शकते पण कॉमन किती घ्यायचे आपण 2. ठीक आहे. तर इथं आपण आता काय करू स्टॉप करू. आपण फक्त जस्ट इंट्रोडक्शन बघितलं इथं. तर उद्या आपण स्टार्ट करू त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि जनरल प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. डी ब्लॉकचा जो की पहिला आहे आपला 3D सिरीज त्याला आपण काय करू स्टार्ट करू. ठीक आहे. ओके. तर आता इथं आपण थांबणार आहे.